स्वरूपाचं, त्यांच्या स्वभावाचं, त्यांच्या सामर्थ्याचं हे महान पुण्याचं लक्षण आहे. त्यांचं रूप नाही कळलं तर स्वरूप काय कळतंय. आधी रूप पहा. शिव भक्त मौन गिरिराज अजय मला लागे स्वामीचे राज. शिव भक्त मौन गिरिराज अजय मला लागे स्वामीचे राज. शिव भक्त मौन गिरिराज आज मला लागले बाबा. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले लागले स्वामींचे ध्यान. लागले स्वामींचे ध्यान. लागले बाबांचे ध्यान. लागले बाबांचे ध्यान. शिव भक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या शिरावरी शोभे जटाभार. स्वामींच्या शिरावर शोभे जटाभार. आणि स्वामी दिसता मला लागले स्वामींचे गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले बाबांचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा. स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा. बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा. बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा. रुद्राक्षाने स्वामी दिसता मला लागले स्वामी. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या अवती भोवती बालक पाहला. स्वामींच्या पलानी स्वामी दिसता मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या अवती चालले श्रमदान. बाबांच्या अवतीभोवती झाले श्रमदान. श्रमदानाने स्वामी दिसे छान आज मला लागले स्वामी. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. निघताना रूपाचं, स्वरूपाचं, स्वभावाचं, सामर्थ्याचं स्मरण आणि मुखाने बाबाजींच्या नावाचं स्मरण. इथं आल्यावर काय करायचं समोर उभं राहून. आज कोणाची पंगत गाड्या. आज काय बेत गाड्या. स्वयंपाक झाला का काय. बाबा तर येऊन बसला ना स्वयंपाकाचा पत्ताही नाही निम्माच. आता कधी काय उशीर होतो काय येईल बाया ना. रांगोळी कोणी काढली ग. कुठे चुकलं ग. घेणं नाही देणं नाही. देणं नाही घेणं टपाल पाहतात नाही कोणी. काय बघायचं असतं, काय करायचं असतं, कुठे लक्ष ठेवायचं असतं. मला एक 5 मिनिटाचा रामायणाचा प्रसंग आठवला. तुम्हाला कंटाळा तर नाही आला. हां एक 5 मिनिटं घेऊ अजून. प्रसंग गार होईल ना. जास्त छळलं तर पुढच्या वर्षी बोलावणार नाही मला. सुंदर दृष्टांत आपल्या विवेकाला धरून आहे म्हणून सांगतो. तत्पूर्वी 2 मिनिटं थोडं भजन. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले
नारदजी नावीरा बोले नारायण नारायण नाम नारायण नारायण राम रामदास की उबड़ी बोले रामदास की कुबरी बोले श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम तुकाराम का वीणा बोले तुकाराम का वीणा बोले विठ्ठल 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 नाम विठ्ठल 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 राम मीराबाई की एक तारी बोले मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम कृष्ण कृष्ण राधे श्याम कृष्ण कृष्ण राधे श्याम कृष्ण कृष्ण राधे श्याम शंकर जी रघुपति राघव राजा शंकर जी काढ़ रघुपति राघव राजा भगवान श्रीरामरायानं सीतेला परत आणल्यानंतर काही दिवसांनी अनेक यज्ञ केले. त्यात एक केला होता अश्वमेध यज्ञ. करावा. क्षत्रियांना अश्वमेध यज्ञ करता येतो, ब्राह्मणांना नाही, वैश्यांना नाही. कोणी कुठला यज्ञ करावा याचे नियम आहेत वेदाचे. अश्वमेध यज्ञ करावा क्षत्रियांनी, पण तो क्षत्रियही तोच ज्याच्या हातात राजसत्ता आहे. कुणाला अधिकार नाही. मोठा पांढरा घोडा असतो, शुभ्र पांढरा, आणि त्याचे फक्त कान आकाशाच्या रंगाचे असतात. त्याला श्यामकर्ण वारू म्हणतात. लक्षण आहेत त्याची 32 शुभ लक्षणाचा घोडा लागतो. त्यातलं एक जरी कमी असलं तरी चालत नाही. त्या घोड्याची लक्षणं पाहिजे. 1.5 दमडीची केरसणी घ्यावी, तिचा पायगुण पाहावा. मग खरं सून आणताना काय पाहावं, काय पाहावं? सून पाहायला गेलं काय पाहावं बाय हो? हा, कातडे कातड्याची पार कोण करत माहिती तुम्हाला? ते चपला करतात ते आपलं काय काय कातडे पाहून, पण जास्त ते तर फिरत. पण त्यांना तर कटवायचीच आहे. ते काही सांगतील तिच्या माहेरची, आमची बबली ना बरं का पाहुणे, हा हा हा, तिचा कंठ कोकिळेसारखा आहे, वा, आमच्या बबलीचं नाक हा पोपटासारखं आहे, टोकदार. एक जण बाई म्हणाली, आमच्या बबलीचे डोळे माशासारखे, मीनाक्षी. एक बाई म्हणाली, आमच्या बबलीचं कमर हरणीसारखं आहे, बारीक. संस्कृत मध्ये कारिका आहे, मृगकटी, आणि चालण्याची रुबाब हत्तीनी सारखं आहे. गजगती, हत्तीन कशी चालते रुबाब, कधी पाहिली? गजगती, मृगकटी, मीनाक्षी, कोकिळकंठी, काय 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 काय, हे असेल ते तसेल ते तसेल. मग नवरदेवाकडे आली एक पोरगी खटळ होती. ती म्हणे, का बाई मगापासून नवरीचं तुम्ही कौतुक करताय, नाक पोपटासारखं आहे, डोळे माशासारखे, कंठ कोकिळेसारखा आहे, कमर हरणीसारखा आहे, चाल हत्तीसारखी वगैरे, ठीक आहे. मग माणसासारखं काही आहे का तिच्या अंगात? सगळं जनावरच भरलंय म्हणजे. माणसासारखं काही आहे का तिच्या अंगात? काय पाहावं? निवांत गप्पा मारायला बोलवा, आंबे पिकड्यावर मग सांगेन तुम्हाला. सून पाहताना काय पाहायचं असतं, अगदी पायाच्या करंगळीपासून ते इथपर्यंत फुकट सांगेन. आंबे पिकड्यावर गप्पा मारायला बोलवा. तुम्ही तर त्या गावचे नाही परत. आणि ते सुनेला शिकवा, त्यांनी तिच्या सुनेला शिकवा. काहीच माहित नाही, आडत नाही तर पोरत कुठून? हे करावं मारवाड्यांनी, ब्राह्मणांनी, गुजरात्यांनी. मी खास सांगतो, राग म्हणू नका. बस उगवला दिवस, उगवला, काम खाणं झोपच काय. विवेक माहीतच नाही ना जीवनातला. यज्ञ सुरू झाला. त्याच्या आधी अश्वमेधाचा घोडा भगवान श्रीरामांनी सोन्याचा पत्रा लावला असा कपाळावर, आणि
ज्याला अडवायचं त्याने लढाई करावी, न पेक्षा एवढी खंडणी द्यावी. पूर्ण भारतभर तो फिरवायचा होता. घोड्याच्या बरोबर सैन्य दिलं. कोण अडविल रामरायाचा घोडा? घोडा आल्यानंतर त्याची औक्षण करतात, पूजा करतात आणि त्याप्रमाणे ते यज्ञाची सुरुवात होते. तर घोड्याचे न्यास असतात. आपण जसे विधी अनुष्ठान करतो, न्यास, मूर्तीचे न्यास केले होते, आठवतं का तुम्हाला? बाबांच्या हातून इथं हात लावा, तिथं हात लावा, हा मंत्र तो न्यास करून त्या ऊर्जा तयार करायच्या असतात त्या अध्यात्माच्या. त्या घोड्याच्या ब्राह्मण सांगत होते कुलगुरू वसिष्ठांसह, आणि श्रीराम त्या घोड्याच्या त्या भागाला हात लावायचे. पाठीला लाव, पोटाला लाव, काय काय डोळ्याला करता 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 घोड्याच्या कपाळावर हात ठेवा. मंत्र सुरू झाला आणि घोडा गायब. घोड्याच्या जागेवर एक तेजस्वी ब्राह्मण दिसायला लागला. हे काय काय घोडा गेला कुठे? यज्ञ बोंबालला. ब्राह्मणाने विचारलं, का रे काय प्रकार आहे? म्हणे मला माहित नाही. तू कोण, कुठला, काय? म्हणे मला एवढंच आठवतं की मी कुठेतरी खेड्यापाड्यात होतो लांब, आणि मागच्या जन्मी मी अयोध्येला दर्शनाला गेलो होतो. घरी ब्राह्मण, खायची प्रांत घरी. चला रामरायाची कृपा होईल म्हणून मी गेलो, एवढं मला आठवतं. मी शरयूमध्ये स्नान केलं, रामरायाचं दर्शन घेतलं आणि शरयू नदीवर बसलो. थोडा जप करू, पाठ करू, विष्णू सहस्रनाम वगैरे काय असेल ते. आणि मी बसलो तिथं पूजा करत, पाठ करत. तेवढा 2-4 माणसं आली. शरयू स्नान केलं, गंधबिंद लावला त्यांनी आणि निघाले. त्यांनी माझ्याकडे पाहिले, ब्राह्मण आहे, तपश्चर्या करतोय, कोणी 5 रुपये, कोणी 10 रुपये, ते काय असेल त्या काळात ते टाकले. बरं, मी काही सांगितलं नाही, मी काही त्यासाठी बसलो नव्हतो. मग म्हणाले, ते पुढे निघून गेले. मागून दुसरी टोळी आली, त्यांनी पाहिले, पैसे टाकले ब्राह्मणाने, यांनी टाकले, ते निघून गेले. दुसरी आले, तिसरी आली, बस आली अख्खी. मी कोणाकडे मागितलं नाही, द्या म्हटलं नाही, माझा हेतू नव्हता. आणि एवढा ढीग झाला दक्षिणेचा. म्हणलं ही तर मजाही झाली, मग आपली गरिबीच जाईल. रोज उठलो का एवढं आंघोळ करून बसायचं तिथं भस्म लावून. आता जप नाही, तप नाही, आता लक्ष कुठे? पहिल्या दिवशी गोष्ट जपाला, आता कुठे लक्ष? हिरण्य गर्भ बसतं. ध्यानी देव नाही, आता ध्यानी मनी. ध्यानी मनी, ध्यानी मनी, मनी मनी म्हणजे पैसा. आणि मग पुढे पुढे असं झालं की चांगलं टोकं दिसलं, श्रीमंत गुजराती मोठ्या इम्पोर्टेड गाडीत आले तर मी उठून त्यांच्याकडे जायचो. ब्राह्मण आहे, असं आहे, तसं आहे. नमो ब्राह्मण देवाय करो ब्रह्मण हिता जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो. कुंकू बिंकू लावून त्यांना आशीर्वाद देऊन मला जास्त पैसे मिळायचे. मग ते झालं का दुसरी टोळी ती. आता जागेवर बसायचा प्रश्नच नाही, मी त्यांच्या मागे पळायला लागलो. बरं, एका टायमाला 4-4 गाड्या आल्या की माझी फजिती. यांचं कधी होईल आणि त्यांच्याकडे कधी जाईल? करता करता अशी पळापळी करत होतो. एक दिवस असा पळताना ते कोणी समोरून दुर्वास ऋषी आले, मला माहित नाही. जो धक्का लागला माझा, ते चिडले एकदम. ब्राह्मणच का शूद्रच म्हणे, चांडाळा काय घोड्यासारखा फुरखन मारी पडून राहिला म्हणे, कुठं बोंबलो राहिला म्हणे. जप तप ध्यान करायला सोडून यजन अजन अध्ययन अध्यापन दान प्रतिराधी षटसंपत्ती ब्राह्मणाचे ते कर्म सोडून हे काय उद्योग करतो? घोड्यासारखा उधळतो. जा घोडा होशील. मी पाया पडलो, माझं तर बोल नको, शाप दिला, घोडा होशील. जा. अहो म्हणाले, ते माझं दक्षिणेच्या लोभाने मी गेलो, करायला गेलो तीर्थयात्रा, ती राहिली बाजूला. लक्ष कुठे? कोण श्रीमंत, कोण मोठ्या गाडीतून उतरले, कोण दक्षिणा देईल. आले वारीला प्रदोष, लक्ष कुठे? असं नाही करायचं. विवेक सुटला, जाईपर्यंत ठीक होतं, नंतर विवेक सुटला, ब्राह्मणा शापित झाला. ज्याचा उद्धार व्हायचा तो शापित झाला. आणि मी पाय घडले की काही करा, मला उद्धार करा, माझा उत्साह द्या. म्हणाले, जा तीर्थावर का होईना, लोभ केला तो तीर्थावर हरकत नाही, चालेल. लोभ केला खायचा, पण कमी कमी प्रदोषच्या प्रसादाचा, कोणाच्या दशपिंडाच्या जेवणाचा तर नाही केला. हा तो प्रसाद आहे, प्रसाद आहे, प्रसन्नता प्रसाद आहे. सर्व दुःखाना आणि रस्योपजायते, इथं करायला हरकत नाही. पण एवढाही करू नका की भजन सोडून भोजनाकडे लक्ष जाईल.
ठीक आहे, मला उत्साप द्या. म्हणाले जा घोडा होशील, पण दिव्य कर्मात तुझा उपयोग होईल आणि दिव्य स्पर्श झाला की तुझा उद्धार होईल. आणि मी घोडा झालो पांढरा शुभ्र. नेमका रामरायाच्या सैन्याने पकडलं आणि इथं आणून ठेवला पूजा करायला. रामरायाचा हात लागला आणि माझा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उद्धार झाला. रामराय हसायला लागले. बरं झालं त्या निमित्ताने रामाचा उद्धार. हा यज्ञच आहे. पुढे दुसरा घोडा आणला. सांगायचं काय, ब्रह्मपुराणात ही कथा आहे. रामरायाचा स्पर्शत्वात घोड्याचा काय झाला, दिव्य झाला. तो घोडा का झाला, गेला देवदेव करायला आणि मोजीत बसला. म्हणून इथं आल्यावर कोण कोण आले कोण कोण नाही आलं ती काय मागच्या पाणी नव्हती बरं का. मी तरी येते ते काय खरंय तोंड चोपडे काय करायचं काय तुम्ही डोके मोजून. कोण आलं कोण गेलं हे काही लग्नाला मांडव काय वरमाया मोजायला. ज्याचं भाग्य तो येईल. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. हा ज्याचा विवेक जागृत आहे त्यानंच नाव घ्यावं देवाचं, त्यानंच नाव घ्यावं गुरुदेवांचं. आणि याला म्हणतात विवेक. हा विवेक ज्याच्या जवळ आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मज हृदयी सद्गुरु तेने तरिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी पौष महिन्यातल्या पर्वकालावर तोही शुक्रवारी आलेला प्रदोष, त्या प्रदोष काळात प्रदोष वेळेत तुम्ही घरदार संसार कामधंदे लेकर बाळ सोडून आलात, मांडी घालून बसलात, देवदर्शन केलं, भजन ऐकलं, सत्संग प्रवचन येडवाकडं ऐकलं. आता प्रसाद आरती किती भाग्य आहे. याचं काय मूल्य आहे, याचा काय महिमा आहे हा शब्दानं सांगता येत नाही. तुमच्या भाग्याला मी धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा ज्यांच्या शक्तिस्फूर्ती प्रेरणेवर झाली देव गुरुदेवांच्या चरणावर समर्पित करून आपली रजा घेतो. पंक्तीच्या सूचना द्या तोपर्यंत. जय जनार्दन जय जनार्दन मंगल मंगलमय मूर्ती जय जनार्दन जय जनार्दन चैतन्यमूर्ती जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ती मंगलमय मूर्ती जय जनार्दन जय जनार्दन चैतन्यमूर्ती जनार्दन जय जनार्दन जागृतमय मूर्ती जय जनार्दन जय जनार्दन हर हर महादेव कृष्ण भगवान की जय। दत्त दत्त अलग निरंजन सद्गुरु जनार्दन महाराज की जय। अवधूतेश्वर महादेव की जय। आनंद की जय। या सूचना पुढच्या आरती आरती नंतर पाट्या